नमस्कार मित्रांनो, ASW गुरुजीमध्ये आपले स्वागत। आज आपण चालू घडामोडी या घटकाचे विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आणि आपल्याला बरेच माहिती या प्रश्नातून मिळणार, कारण मला माहित आहे की यामधले जे प्रश्न आहेत त्याच अनुषंगाने मी जे माहिती सांगत आहोत ती परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या जे काही माहिती आहे ती एका वहीत लिहून घेत चला। बऱ्याच बाबी आहेत की आपल्याला त्या माहीत नसतात, ते एका ठिकाणी जर येत असेल आणि वेळेस ते जर उपयोगी येत असेल तर मित्रांनो आपण आत्तापासूनच डायरीची सवय लावा। मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि माझे चॅनल ASW गुरुजीला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सुद्धा सबस्क्राईब करून घ्या। तर पहिला प्रश्न होता मित्रांनो, पहा, सिंधू करार कोणत्या वर्षी भारत पाकिस्तान दरम्यान झाला होता? जो भारत पाकिस्तान दरम्यान सिंधू करार झाला होता तो कोणत्या वर्षी झाला होता? 1950, 1955, 1960, 1963। तर मित्रांनो लक्षात ठेवा की सिंधू करार जो झाला होता भारत आणि पाकिस्तानमध्ये 1960 मध्ये झाला होता। सिंधू कराराविषयी आपण माहिती पाहू मित्रांनो। सिंधू करार जो आहे त्याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत। तर पहा, सिंधू नदी पाणी वाटप करार हा 19 सप्टेंबर 1960 ला झाला। भारताचे पंतप्रधान पंडित नेहरू आणि पाकिस्तान पंतप्रधान अयूब खान यांच्या दरम्यान हा करार झाला होता मित्रांनो, लक्षात ठेवा। हा करार जागतिक बँकेने घडून आणला होता। हे खूप महत्त्वाचं आहे की या करारामध्ये मध्यस्थी कोण होते? तर जागतिक बँकेने हा करार घडून आणला होता। सिंधू नदी व तिच्या उपनद्याचा पाण्याचा वापर कसा करावा याचे प्रशासन हा करार करतो, लक्षात ठेवा। सिंधू नदी व तिच्या उपनद्याचा पाण्याचा वापर कसा करावा याचं प्रशासन हा करार करतो, लक्षात ठेवा। करारानुसार रावी, बियास आणि सतलज नद्याचे नियंत्रण हे भारताकडे, कोणकोणत्या? रावी, बियास आणि सतलज या नद्याचे नियंत्रण कोणाकडे आहेत? भारताकडे आहे, लक्षात ठेवा। तर सिंधू, चिनाब, झेलम नद्याचे नियंत्रण जे आहे ते पाकिस्तानकडे। सिंधू नदी भारतातून वाहत असल्यामुळे तिचे 20% पाणी सिंचन, वीज निर्मिती व वाहतुकीच्या कामासाठी वापरण्यास परवानगी आहे। कारण सर्वात महत्त्वाचं कसं आहे की सिंधू नदी जी भारतातून वाहत असल्यामुळे 20% पाणी हे सिंचन, वीज निर्मिती आणि वाहतुकीच्या कामासाठी वापरण्यास परवानगी भारतास आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने हा सिंधू करार हा महत्त्वाचा आहे। यामध्ये सर्वात महत्त्वाचा आहे हा करार कधी झाला होता, कोणाकोणामध्ये झाला होता? हे भारत आणि पाकिस्तानमध्ये। त्याच्यानंतर त्यावेळेस तत्कालीन पंतप्रधान कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे पंतप्रधान अयूब खान। त्यानंतर हा करार कोणाच्या मध्यस्थीने झाला? तर जागतिक बँकेच्या मध्यस्थीने। त्यानंतर करारानुसार पाण्याचे नियंत्रण जे आहे ते सुद्धा महत्त्वाचं आहे। रावी, बियास, सतलज नद्याचे नियंत्रण भारताकडे होते, तर सिंधू, चिनाब, झेलम नद्याचे पाकिस्तानकडे नियंत्रण होते। आणि सिंधू नदी ही भारतातून वाहत असल्यामुळे तिचे जे पाणी आहे ते 20% पाणी सिंचन, वीज निर्मिती आणि वाहतुकीच्या कामासाठी वापरण्यास परवानगी। अशा पद्धतीने हा सिंधू करार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथे पाहिलेला आहे मित्रांनो। त्यानंतरचा प्रश्न पहा, 14वा प्रश्न, टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळ न खेळण्यास कोणत्या देशाने प्रथम माघार घेतली आहे? पहिला पर्याय उत्तर कोरिया, दुसरा आहे नेपाळ, तिसरा आहे मंगोलिया आणि चौथा आहे इंग्लंड। तर मित्रांनो लक्षात ठेवा की प्रथम माघार घेणारा टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये हे देश आहे उत्तर कोरिया। त्यानंतरचा प्रश्न पाहूया मित्रांनो, आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पणात एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद 50 धावा कोणत्या खेळाडूंनी काढले? पहिला पर्याय KL राहुल, दुसरा आहे पृथ्वी शॉ, तिसरा आहे कुणाल पांड्या आणि चौथा आहे हार्दिक पांड्या। तर मित्रांनो याचं उत्तर आहे मित्रांनो कुणाल पांड्या। तर मित्रांनो कुणाल पांड्या याविषयी माहिती पाहूया। 23 मार्च 2021 पुणे येथे भारत व इंग्लंड दरम्यान जे खेळल्या गेलेल्या सामन्यात कुणाल पांड्याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात 26 बॉलवर 50 रन काढून पदार्पणात सर्वात जलद अर्धशतक केले मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं। कारण हा प्रश्न विचारू शकतात की सर्वात जलद शतक पदार्पणात कोण केले एकदिवसीय सामन्यात? तर कुणाल पांड्या, हे लक्षात असू द्या। पर्याय क्रमांक 3 उत्तर। त्यानंतर पहा, सरकारी कार्यालयास रविवारी सुट्टी देण्याची प्रथा कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात सुरू झाली? महत्त्वाचा प्रश्न आहे,
कारण बऱ्याच वेळेस हा प्रश्न विचारले गेलेला आहे की रविवारची सुट्टी देण्याची प्रथा कोणत्या गव्हर्नर जनरलनं सुरू केली सरकारी कार्यालयास. तर पहिला पर्याय लॉर्ड हार्डिंग पहिला, दुसरा पर्याय लॉर्ड डलहौसी, तिसरा चार्ल्स मेटाकाफ आणि चौथा आहे लॉर्ड विल्यम बेंटिंग. आणि सगळे जे गव्हर्नर आहेत ते असे कन्फ्यूज करणारे लक्षात ठेवा मित्रांनो. कारण बेंटिंगना सतीबंदी कायदा 1829, नंतर चार्ल्स मेटाकाफ, नंतर लॉर्ड हार्डिंग पहिला, लॉर्ड डलहौसी या अनुषंगानं रविवारची सुट्टी देण्याची प्रथा कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात सुरू झाली ते पाहूया. लॉर्ड हार्डिंग पहिला 1844 ते 1848 आणि 1848 नंतर कोण आला होता मित्रांनो? लॉर्ड डलहौसी आला होता, लक्षात ठेवा. लॉर्ड डलहौसी. आणि लॉर्ड डलहौसीच्या नंतर कॅनिंग, आणि कॅनिंगच्याच काळात 1857चा राष्ट्रीय उठाव झाला होता. 1857चा जो राष्ट्रीय उठाव झाला होता तो लॉर्ड कॅनिंगच्या काळात, लक्षात ठेवा. तर लॉर्ड हार्डिंग पहिला 1844 ते 1848 दरम्यान भारताचा गव्हर्नर जनरल होते. सरकारी कार्यालयात रविवारची सुट्टी देण्याची प्रथा यांच्या काळात चालू झाली होती. इंग्रजी शिक्षण घेतलेल्यांना सरकारी नोकरी हा नियम त्यांनी चालू केला होता. हे सुद्धा महत्त्वाचं त्यांच्या काळात की इंग्रजी शिक्षण घेतलेल्यांना सरकारी नोकरी हा नियम त्यांनी लागू केला होता. पहिले इंग्रज सिख युद्ध जे होऊन लाहोरचा तह झाला होता हा सुद्धा लॉर्ड हार्डिंग पहिला यांच्या काळात झाला होता. तर हे लक्षात ठेवा या प्रश्नाच्या अनुषंगानं की रविवार सुट्टी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात सुरू झाली? तर लॉर्ड हार्डिंग पहिला. त्यानंतर पाहूया 17वा प्रश्न. स्वामी श्रद्धानंद यांनी गुरुकुल कांगडी या आश्रमाची स्थापना कुठे केली? तर मित्रांनो पहिला पर्याय बद्रीनाथ, दुसरा हरिद्वार, तिसरा लेह आणि चौथा मनाली. तर स्वामी श्रद्धानंद यांनी गुरुकुल कांगडी आश्रमाची स्थापना ही हरिद्वार इथे केली होती. पर्याय क्रमांक 2 उत्तर. त्यानंतर 19वा प्रश्न पहा. चुकीची जोडी ओळखा. मॅन ऑफ पीस लाल बहादूर शास्त्री हे बरोबर आहे. हिंदू नेपोलियन हे स्वामी विवेकानंदांना म्हणतात हे सुद्धा बरोबर आहे. विदर्भ केसरी ब्रिजलाल बियाणे हे सुद्धा बरोबर आहे. परंतु शहीद आलम हे कोणाला म्हणतात मित्रांनो? राजगुरू नाही तर भगत सिंग यांना म्हणतात. तर मित्रांनो प्रमुख व्यक्तीचे प्रचलित नावे पहा. मॅन ऑफ पीस लाल बहादूर शास्त्री यांना म्हणतात. कैद आझम बॅरिस्टर जिना, शहीद आलम भगत सिंग, हिंदू नेपोलियन स्वामी विवेकानंद, विदर्भ केसरी हे ब्रिजलाल बियाणे यांना म्हणतात. भारताचे बिस्मार्क सरदार वल्लभभाई पटेल, भारत कोकिळा सरोजिनी नायडू, त्यानंतर गान कोकिळा लता मंगेशकर यांना म्हणतात. विश्वकवी रवींद्रनाथ टागोर. तर हे सुद्धा आपल्या एका वहीत लिहून ठेवा मित्रांनो, बऱ्याच वेळेस असे प्रश्न सुद्धा येतात. तर इथे लक्षात ठेवा शहीद आलम कोण? भगत सिंग, राजगुरू नाही. तर ही चुकीची जोडी कोणती? पर्याय क्रमांक 4. असे प्रश्न वेळोवेळी येतात मित्रांनो. मॅन ऑफ पीस कोणाला म्हणतात? कैद आझम, शहीद आलम. तर हे आपल्या वहीत लिहिली आणि पेपरच्या वेळेस जर हेच पाहिलं तर आपण चांगल्या पद्धतीने मार्क स्कोअर करू शकतो. त्यानंतरचा प्रश्न पहा. 20वा प्रश्न. जिवंतपणे आपली प्रेत यात्रा पाहणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण? पहिला पर्याय लोकमान्य टिळक, दुसरे गो आगरकर, तिसरा लोकहितवादी आणि चौथा स्वातंत्र्य सावरकर. तर मित्रांनो हे लक्षात ठेवा जिवंतपणे आपली प्रेतयात्रा पाहणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण? तर गो आगरकर, गोपाळ गणेश आगरकर. गोपाळ गणेश आगरकर हे महाराष्ट्राचे समाजसुधारक. तर यांनी 1881ला न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. 1888ला सुधारक नावाचे वृत्तपत्र सुरू केले ते लक्षात ठेवा 1888ला. आणि आगरकरांचे ग्रंथ विकार विलसित, शेक्सपियरकृत हॅम्लेट नाटकाचे भाषांतर 1883मध्ये, डोंगरीच्या तुरुंगात आमचे 101 दिवस हे सुद्धा सुधारक वृत्तपत्र 1888मध्ये मराठी आवृत्तीचे सूत्रधार होते. स्त्रियांनी जॅकेटे घातलीच पाहिजेत यावर लेख. तर हे लक्षात ठेवा की जिवंतपणे आपली प्रेतयात्रा पाहणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण? तर गो
आगरकर. त्यानंतर 21वा प्रश्न पहा. आंतरराष्ट्रीय वाररेषा निश्चित करण्याचे कार्य करणारे शास्त्रज्ञ कोण? पहिला पर्याय प्राध्यापक डेव्हिडसन, दुसरा पर्याय हेनरी वेगनार, तिसरा आर्थर होप्स आणि चौथा आहे रॉबर्ट पेरी. तर मित्रांनो लक्षात ठेवा, आंतरराष्ट्रीय वाररेषा निश्चित करण्याचे कार्य करणारे शास्त्रज्ञ प्राध्यापक डेव्हिडसन. त्यानंतर 22वा प्रश्न पहा. लोकसभा सभापती त्यांचा राजीनामा कधी देतात? तर असे प्रश्न आपल्याला जमलिंग करतात, लक्षात ठेवा. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं, राष्ट्रपती कोणाला राजीनामा देतो, उपराष्ट्रपती कोणाला राजीनामा देतो, नंतर लोकसभा सभापती राजीनामा कोणाला सादर करतो, लोकसभा उपसभापती कोणाला राजीनामा सादर करतो, हे एका ठिकाणी लिहून ठेवायचं मित्रांनो. पंतप्रधान कोणाला राजीनामा सादर करतो, हे सगळे एका ठिकाणी लिहून ठेवलं की आपण जमलिंग होत नाही. नाही तर काय होते मग बऱ्याच वेळेस राष्ट्रपती म्हणजे आपण समजून घेतलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. लोकसभा सभापती राजीनामा कोणाला देतो, तर लोकसभा उपाध्यक्षांना देतो. त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न पहा. मंत्रिमंडळाची सदस्य संख्या ही लोकसभा व विधानसभेच्या सदस्य संख्येच्या 15% जास्त असणार नाही अशी अट कोणत्या घटनादुरुस्तीने टाकण्यात आली? 86वी घटनादुरुस्ती, 91वी घटनादुरुस्ती, 92वी घटनादुरुस्ती की 93वी घटनादुरुस्ती? तर मित्रांनो हे लक्षात ठेवा की 86वी घटनादुरुस्ती ही शिक्षणासंबंधात आहे, शिक्षण संबंधी. 91वी घटनादुरुस्ती ही 15% संदर्भातली आहे मित्रांनो. 92वी घटनादुरुस्ती ही भाषा संदर्भातली आहे. भाषा संदर्भातल्या घटनादुरुस्त्या आपण एका ठिकाणी आपण पाहिल्या होत्या की 21, 71 आणि 92. हे लक्षात ठेवा, हे जे आहे घटनादुरुस्त्या हे भाषा संदर्भातल्या आहेत. हे 21वी घटनादुरुस्ती ही सिंधी भाषेच्या संदर्भातली आहे, सिंधी भाषेत समावेश झाला. 71वी कोकणी, नेपाळी आणि मणिपुरी या 3 भाषे संदर्भातले. आणि 92वी घटनादुरुस्ती जी आहे ते 4 भाषा संदर्भातली, बोडो, संथाली, मैथिली, बोडोमास आणि बोडो, संथाली, मैथिली आणि डोगरी अशा 4 भाषा संदर्भात 92वी घटनादुरुस्ती आहे. तर हे लक्षात ठेवायचं. 21 सिंधी, 71 कोकणी, नेपाळी आणि मणिपुरी आणि 92वी घटनादुरुस्ती ही जी आहे ती बोडो, संथाली, मैथिली आणि डोगरी या 4 भाषा संदर्भातली 92वी घटनादुरुस्ती. आता हे 91वी घटनादुरुस्ती जी आहे मित्रांनो, या संदर्भात आपण पूर्ण माहिती पाहूया. तर मित्रांनो 91व्या घटनादुरुस्तीनुसार मंत्रिमंडळाचा आकार निश्चित करण्यात आलेला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ हे पंतप्रधानासह जास्तीत जास्त 15% लोकसभेच्या जागेच्या म्हणजेच केंद्रात एकूण 82 मंत्रीपेक्षा जास्त असायला नको. किती संख्या? 82. कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री हे धरून 82 मंत्र्यापेक्षा जास्त, तेही पंतप्रधानासह असायला नको. किती मंत्रिमंडळ? 15% मंत्री. म्हणजे आपल्या लोकसभेच्या जागा ज्या आहेत 545 जागापैकी 15% जागा ही जे आहे तेच मंत्री राहतील. केंद्रीय मंत्रिमंडळ हे 15% फक्त, म्हणजे 82 मंत्र्यापेक्षा जास्त मंत्री असायला नको. पहिले काय होत होतं की मंत्रीची संख्या जास्त वाढत होती, म्हणून या घटनादुरुस्तीने काय केलंय की बंधने टाकण्यात आली की 15% जागेच्या 15% मंत्री असायला पाहिजे. महाराष्ट्रात पहा, महाराष्ट्र मंत्रिमंडळ 288 जागेच्या विधानसभा जागेपैकी 15% मंत्री म्हणजे 43 मंत्रीपेक्षा जास्त मंत्री असायला नको. किती मंत्री? कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री म्हणून धरून 43 मंत्री. 288 जर तुम्ही 15% केले तर 43 मंत्र्यापेक्षा जास्त मंत्री असायला नको. आता ज्या राज्यात 60 किंवा 60पेक्षा कमी जागा असतील, ज्या राज्यात 60 किंवा 60पेक्षा कमी, जसे सिक्कीम राज्यात 60पेक्षा जागा कमी आहे, पुडुचेरी इथे सुद्धा 60पेक्षा जागा कमी आहे, तर तिथे किंवा 60 जागा असणारे राज्य म्हणजे जसे अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय हे जे राज्य आहे इथे मात्र 12 मंत्रीपेक्षा कमी नसावे. म्हणजे तुम्ही जर आता हे लक्षात घ्या की 60 मंत्री असतील, 60 जागा असतील विधानसभेच्या, त्याचे 15% म्हणलं तर किती व्हायले मित्रांनो? 9 मंत्री.
परंतु तिथे 12 मंत्रीपेक्षा कमी नसावे ही अट टाकली. म्हणजे जिथे 60 जागा आहे तिथे किती 60 किंवा 60पेक्षा जर कमी असेल तर तिथे कमीत कमी 12 मंत्री असायला पाहिजे. परंतु महाराष्ट्रासारख्या ठिकाणी 288 जागा आहे, तिथे मंत्री संख्या किती 15%. आणि दिल्लीच्या जागा किती आहेत मित्रांनो विधानसभेच्या 70. तर इथे 10% मंत्री, इथे किती 10% मंत्री म्हणजे 7च मंत्री असायला पाहिजेत मुख्यमंत्री धरून. हे लक्षात ठेवा, कारण हे इथे नियम 15%चा नाही. दिल्लीला नियम कोणता 10%चा आहे. म्हणून पहा तिथे मंत्री किती आहेत 6 मंत्री आणि 1 मुख्यमंत्री असे 7 आहेत. तर हे सुद्धा आपण एका वहीत लिहून घ्या. बऱ्याच बाबी अशा छोटे छोटे घटक आपल्याला माहीत नसतात. हे जर आता तुम्ही ऐकलं आणि सविस्तर लिहून घेतलं तर आपल्याला निश्चितच परीक्षेच्या वेळेस ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आठवतील मित्रांनो. त्यामुळे हे गोष्टी लिहून घेत चला. हे 91वी घटना दुरुस्ती अतिशय महत्त्वाची आहे आणि त्याचप्रमाणे 92वी घटना दुरुस्तीसुद्धा अतिशय महत्त्वाची आहे. आणि आपण या संदर्भात आताच माहिती पाहिली. कोणते घटना दुरुस्त्या 21, 51 आणि 21, 71 आणि 92 ह्या 3 घटना दुरुस्त्या भाषेसंदर्भातल्या आहेत. तर ह्यासुद्धा आपण एकदा पाहून घ्याव्या. मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे 92 घटना दुरुस्ती संदर्भातली माहिती. तर ही 91 घटना दुरुस्ती लक्षात ठेवायची. 91 घटना दुरुस्तीनुसार मंत्रिमंडळाचा आकार निश्चित करण्यात आलेला आहे आणि ते लक्षात ठेवा किती 15%पेक्षा जास्त मंत्री असायला पाहिजे नाही. त्या जागेच्या त्या राज्यानुसार जी जागा आहे त्या जागेच्या 15%पेक्षा जास्त मंत्री असायला नको. म्हणजे याचं उत्तर काय येईल मग 91वी घटना दुरुस्ती. त्यानंतर 24वा प्रश्न पहा मित्रांनो. कांची हे महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र होते. कांची हे सध्या कोणत्या राज्यात आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, कांचीविषयी माहिती पाहूया. तर कांची हे सध्या तामिळनाडू राज्यात आहे मित्रांनो. आणि कांचीविषयी माहिती पहा. पल्लव राजसत्तेच्या काळात इसवी सन 6वे शतक आजच्या तामिळनाडूमधील कांची हे महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र होते. तिथे वैदिक आणि बौद्ध ग्रंथाचे अध्ययन आणि अध्यापन केले जाईल. तर भारतात जे काही शैक्षणिक केंद्र होती जशी नालंदा कुठे आहे मित्रांनो? तर नालंदा आहे बिहारमध्ये. बिहार राज्यामध्ये नालंदा. आणि तक्षशिला, आता तक्षशिला सध्या कुठे आहे? तर सध्या आहे मित्रांनो पाकिस्तानमध्ये, पेशावर जवळ. लक्षात ठेवा पाकिस्तानमध्ये आहे. तक्षशिला विद्यापीठ होते त्यावेळेस आणि नालंदा विद्यापीठ हे आपल्या भारतातील महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र होते त्यावेळेस. आणि त्याचप्रमाणे कांचीसुद्धा एक महत्त्वाचं शैक्षणिक केंद्र होतं पल्लव राजसत्तेच्या काळात इसवी सन 6व्या शतकात. तर ते आजच्या तामिळनाडूमधील महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र होते आणि तिथे वैदिक आणि बौद्ध ग्रंथाचे अध्ययन आणि अध्यापन केले जाईल. प्रश्न विचारू शकते तक्षशिला विद्यापीठ सध्या कुठे आहे? तर कोणत्या देशात आहे? तर पाकिस्तानमध्ये. नालंदा विद्यापीठ कोणत्या राज्यात आहे? तर बिहार. तर कांची जे शैक्षणिक केंद्र होतं ते कोणत्या राज्यात होतं? तर तामिळनाडू. आपण जोपर्यंत वाचन करणार नाही आणि हे समजून घेणार नाही तोपर्यंत आपल्याला या गोष्टी कळणार नाही मित्रांनो. हे सगळे 6व्या वर्गाच्या पुस्तकातले प्रश्न आहेत. आणि क्रमिक पुस्तक वाचत चला, कारण क्रमिक पुस्तकात भरपूर ज्ञान राहते आणि ते सगळे अचूक राहते, कारण ते ॲथोराईट राहते माहिती. त्यामुळे तुम्ही क्रमिक पुस्तक 5वी ते 10वीपर्यंतचे इतिहास, भूगोल आणि विज्ञानचे पुस्तक नियमित वाचत चला, कारण त्यात भरपूर माहिती राहते आणि ॲथोराईट राहते मित्रांनो. त्यामुळे तुम्ही आवर्जून हे पुस्तक आपल्याजवळ ठेवा. आणि गणिताचे पुस्तकसुद्धा 5 ते 8पर्यंत आपल्या जवळ असायला पाहिजेत. माहिती भरपूर राहते आणि बेसिक नॉलेज राहते. जे काही संबोध क्लिअर करायचे असतात ते 5 ते 10च्या पुस्तकातून होत असतात मित्रांनो. तर पुस्तक आपल्याजवळ आवर्जून असू द्या. 5 ते 10चे गणित, विज्ञान, इतिहास आणि भूगोल. त्यानंतर 25वा प्रश्न पहा. सातवाहन राजघराण्याची राजधानी कोणती होती? पहिला पर्याय वत्सगुल्म, दुसरं पैठण, तिसरं जुन्नर आणि चौथा आहे देवगिरी. तर मित्रांनो सातवाहन घराण्याची राजधानी जी होती ती पैठण.
सातवाहन राजघराण्याविषयी आपण माहिती पाहूया. सातवाहन राजघराणे जे होते, राजा सिमुक हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होता मित्रांनो. आणि प्रतिष्ठान म्हणजे आजचं पैठण ही राजधानी होती. प्रतिष्ठान म्हणजेच पैठण ही राजधानी होती. काही राजे नावाआधी आईचे नाव लावत असे, जसे गौतमीपुत्र सातकर्णी. हे खूप महत्त्वाचं आहे की बऱ्याच पेपरला प्रश्न येते की कोणते राजे नावाआधी आईचे नाव लावत असे, तर सातवाहन राजघराण्यातले जे राजे होते ते आईचे नाव लावत होते, गौतमीपुत्र सातकर्णी. नाणेघाट, जो नाणेघाट आहे तो सातवाहनाच्या कारकिर्दीत तयार करण्यात आला होता, लक्षात ठेवा. हा सुद्धा प्रश्न विचारला जाते बऱ्याच वेळेस की नाणेघाट हा कोणाच्या कारकिर्दीत तयार करण्यात आला होता. म्हणजे विचार करा, हा नाणेघाट किती जुना आहे. आणि त्यावेळेस तिथे व्यवहार चालत होते, मोठ्या बाजारपेठा होत्या. तर गाथा सप्तशती हा ग्रंथ राजा हालने लिहिला, लक्षात ठेवा. गाथा सप्तशती. तर हे लक्षात ठेवायचं की सातवाहन राजघराण्याचा संस्थापक कोण, राजा सिमुक. आणि सातवाहन घराण्याची राजधानी कोणती, पैठण. आणि सातवाहनाच्या काळात कोणता घाट तयार करण्यात आला, तर नाणेघाट. आणि राजा हाल यांनी कोणता ग्रंथ लिहिला, तर गाथा सप्तशती. अशा पद्धतीने एकाच अनुषंगानं आपण ह्या प्रश्नाचे अनेक प्रश्न तयार करू शकतो. आणि या प्रश्न महत्त्वाचे असतात. कोणताही प्रश्न कसाही विचारला गेला तर आपण या प्रश्नाचं उत्तर सहज देता आलं पाहिजे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण चालू घडामोडीचं विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहिलं. आणि मला वाटते की आपण या जे काही माहिती सांगितली आहे, निश्चितच तुम्ही ही माहिती आपण आपल्या वहीत लिहून घेसाल आणि परीक्षेच्या काळात ही वही आपल्याला कामी येईल. मित्रांनो, आपण आज चालू घडामोडीचे संपूर्ण विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि माझे चॅनल ASW गुरुजीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.